गुड आफ्टरनून स्टुडंट. पॅराथायरॉइड ग्लँड ही नेक्स्ट ग्लँड आपण स्टडी करणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या ग्लँड पाहिलेल्या आहेत? सगळ्यात फर्स्ट पिट्युटरी ग्लँड बघितली. पिट्युटरी ग्लँड नंतर पिनियल ग्लँड आपली झालेली आहे. थायरॉइड ग्लँड जी थ्रोटमध्ये लोकेट आहे ती सुद्धा झालेली आहे. सो 3 ग्लँड झाल्या आणि सगळ्यात आधी तुम्हाला हायपोथॅलॅमस सुद्धा सांगितलेलं आहे. आता थायरॉइड ग्लँडच्याच डॉर्सल साईडला पाठीमागच्या बाजूला पॅराथायरॉइड ग्लँड लोकेट झालेले असतात. सो पॅराथायरॉइड ग्लँड काल आपण स्टार्ट केलं, काही पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचं लोकेशन, नंबर, त्यातल्या सेल, हे सगळे पॉईंट तुम्हाला आधी सांगितलेले आहेत. तर तुम्ही सांगा याचे आन्सर. पॅराथायरॉइड ग्लँडचं तुम्हाला लोकेशन सांगितलेलं, कुठे लोकेट झालेलं असतात पॅराथायरॉइड ग्लँड? येस, कुठे असतात पॅराथायरॉइड ग्लँड? दे आर लोकेटेड ऑन पोस्टेरियर सरफेस. पोस्टेरियर सरफेस ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्या पोस्टेरियर सरफेसला पॅराथायरॉइड ग्लँड लोकेट झालेला आहे. नेक्स्ट, दीज आर 4 इन नंबर. किती नंबर आहे पॅराथायरॉइड ग्लँडचा? 4 पॅराथायरॉइड ग्लँड आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट, या पॅराथायरॉइड ग्लँडमध्ये ज्या काही सेल आहेत, आपण थायरॉइडमध्ये बघितलं की सेल ज्या आहेत त्या फॉलिकलच्या फॉर्ममध्ये अरेंज झालेल्या असतात. जर तुम्ही पॅराथायरॉइड ग्लँड बघितली तर याच्यामधल्या ज्या सेल आहेत या सेल कॉम्पॅक्टली पॅक असतात. सो सेल आर अरेंज इन कॉम्पॅक्ट मास. सेल्स आर अरेंज्ड इन कॉम्पॅक्ट मास. अजून एक सांगायचं राहिलं, 4 पॅराथायरॉइड ग्लँड आहेत. थायरॉइड ग्लँडच्या पाठीमागच्या साईडला असा ट्रकिया दाखवला होता आणि ही थायरॉइड ग्लँडचे हे दोन लोब फक्त बॅक साईडने आपल्याला दिसत आहेत आणि हा ट्रकी दिसतोय. तर या पॅराथायरॉइड ग्लँडमध्ये इथे आणि इथे या 2 आणि या 2 अशा टोटल 4 पॅराथायरॉइड ग्लँड्स असतात. तर यातल्या ज्या वरच्या पॅराथायरॉइड ग्लँड्स आहेत यांना सुपिरियर ग्लँड म्हटलं जातं आणि खालच्या ज्या 2 आहेत त्यांना म्हटलं जातं इन्फिरियर. सो सुपिरियर आणि इन्फेरियर पॅराथायरॉइड ग्लँड. या पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की 4 पॅराथायरॉइड ग्लँड आहेत, तर त्यातल्या 2 ज्या आहेत या सुपिरियर आहेत आणि 2 इन्फिरियर आहेत. ओके, या पॅराथायरॉइड ग्लँडचं फंक्शन आपण बघितलं. सगळ्या ग्लँडचे फंक्शन म्हणजे त्यांनी सिक्रेट केलेले हार्मोन. त्याच्यामध्ये आपण पिट्युटरी ग्लँडमध्ये ॲडेनो हायपोफायसिसचे 7 हार्मोन, न्यूरो हायपोफायसिसचे 2 आणि पार्स इंटरमिडियाचा 1 असे टोटल 10 हार्मोन पिट्युटरी ग्लँडमध्ये बघितले. त्यानंतर पिनियल ग्लँडमध्ये एकच हार्मोन सांगितलं तुम्हाला. त्यानंतर थायरॉइड ग्लँड जी आपण बघितली 3 हार्मोन आपण पाहिले. T3 म्हणजे ट्राय आयोडोथायरोनिन, T4 म्हणजेच टेट्रा आयोडोथायरोनिन किंवा त्यालाच थायरॉक्झिन म्हटलं जातं आणि कॅल्सिटोनिन. हे 3 हार्मोन जे आहेत ते आपण थायरॉइड ग्लँडमध्ये बघितले. नेक्स्ट, आता हे जे पॅराथायरॉइड ग्लँड आहे ही कोणता हार्मोन सिक्रेट करते? तर बघा, हार्मोन सिक्रेटेड बाय पॅराथायरॉइड ग्लँड इज पॅराथार्मोन. पॅराथायरॉइड ग्लँड जे हार्मोन सिक्रेट करते त्या हार्मोनला पॅराथार्मोन, त्याचा शॉर्ट फॉर्म PTH असं सुद्धा म्हणतात त्याला, किंवा यालाच अजून एक नेम आहे. कोणता नेम सांगितलेला? पॅराथार्मोन इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोलिप्स हार्मोन. त्यालाच कोलिप्स हार्मोन असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, आता त्याच्या आधीच एक लक्षात घ्या, थायरॉइड ग्लँड ही जी थायरॉइड ग्लँड आहे ह्या ग्लँडने कोणता हार्मोन सिक्रेट केला होता? कॅल्सिटोनिन, 3रा हार्मोन. आणि त्या हार्मोनचं काम काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. कॅल्सिटोनिन नेममध्ये कॅल्सी येते. कॅल्सी म्हणजे कॅल्शियम. काय करतो हा? कॅल्शियमची लेवल इन्क्रीज करतो की डिक्रीज करतो? त्या हार्मोनचं फंक्शन लक्षात ठेवा, या हार्मोनचं लक्षात राहील. त्या हार्मोनचं काय सांगितलं? कॅल्सिटोनिन काय करेल? कॅल्शियमची लेवल डिक्रीज. ओके, सो कॅल्शियमची लेवल काय केली जाते? डिक्रीज केली जाते. कॅल्सिटोनिन हार्मोन काय करतो? कॅल्शियमची लेवल डिक्रीज करतो. सो आत्ता जो सांगितलेला हार्मोन आहे तो आहे पॅराथार्मोन. हा कॅल्शियम आणि फॉस्फरसची लेवल इन्क्रीज करतो. अँटागॉनिस्टिक हार्मोन आहे, एकमेकांच्या विरोधी काम करणारे. जसं तुम्ही अजून एक पेअर शिकणार, इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. इन्सुलिन ब्लड शुगर लेवल कमी करतो आणि ग्लुकॅगॉन ब्लड शुगर लेवल वाढवतो. तसं कॅल्सिटोनिन आणि हा हार्मोन, तर हे जे हार्मोन आहेत कॅल्सिटोनिन आणि पॅराथार्मोन, कॅल्सिटोनिन डिक्रीजेस कॅल्शियम लेवल, ब्लड कॅल्शियम लेवल काय करतो हा? डिक्रीज. आणि आता सांगितलेला पॅराथार्मोन काय करतो? इन्क्रीजेस कॅल्शियम लेवल.
ब्लड कॅल्शियम लेवल हा इन्क्रीज करतो. सो आपण पॅराथार्मोनचे फंक्शन्स डिटेल बघतोय. सो बघा, फर्स्ट increases blood calcium and phosphorus level. हा जो हार्मोन आहे हा ब्लडमधली कॅल्शियमची आणि फॉस्फरसची लेवल काय करतो, इन्क्रीज करतो. ओके, तर हे मेन याचं फंक्शन आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हा इन्क्रीज कसा करेल, ब्लड कॅल्शियमची लेवल इन्क्रीज कशी केली जाईल, तर सगळ्यात महत्त्वाचं कॅल्शियम आणणार आहेत कुठून. सो इट स्टिम्युलेट रिलीज ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन. पहिला 3 वेनी हे ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवतात. पहिला वे काय करतात, आपल्या बोन्समध्ये कॅल्शियम आहे. सो पॅराथार्मोन जो आहे तो आपल्या बोनवरती ॲक्ट करतो आणि बोनमधलं कॅल्शियम ब्लडमध्ये डिपॉझिट केलं जातं. सो इन शॉर्ट बोनचं काय होणार आहे, या ठिकाणी डिमिनरलायझेशन होणार आहे. बोनमधलं कॅल्शियम जे आहे ते ब्लडमध्ये रिलीज केलं जाईल आणि ब्लड कॅल्शियम लेवल इन्क्रीज केली जाईल. सेकंड वे काय आहे, सेकंड कसं इन्क्रीज करतात, इन्क्रीजेस absorption of calcium in digestive tract. आपण डाएटमध्ये कॅल्शियम घेतोय, डाएटमध्ये घेतलेलं कॅल्शियम जे आहे ते डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये काय झालं पाहिजे, ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक म्हणजे काय, स्टमक असेल, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ते पार्ट आहेत. सो त्या ठिकाणी डाएटमध्ये घेतलेलं कॅल्शियम इथं या पार्टमध्ये असणार आहे. जेव्हा PTH पॅराथार्मोन रिलीज होतो तेव्हा या ट्रॅकवरती काम करतो आणि या डायजेस्टिव्ह न्यूट्रियंटमधलं कॅल्शियम ॲब्झॉर्ब करायला भाग पडतो, जेणेकरून तिथून न्यूट्रियंट आपल्या ब्लडमध्ये रिलीज केलं जाईल आणि ब्लडची कॅल्शियम लेवल इन्क्रीज होईल. सो नीट लक्षात घ्या, पॅराथार्मोनचं मेन फंक्शन आहे तो कॅल्शियमची लेवल इन्क्रीज करेल. मात्र इन्क्रीज कशी करेल, 3 वेनी करतो. एक, ऑलरेडी आपल्या बोनमध्ये कॅल्शियम आहे, बोनमधलं कॅल्शियम काढून कुठे रिलीज केलं जातं, ब्लडमध्ये रिलीज केलं जातं. इन शॉर्ट आपल्या बोनचं डिमिनरलायझेशन केलं जातं. दुसरा वे काय आहे, आपण न्यूट्रियंटमध्ये डाएटमध्ये घेतलेलं जे काही कॅल्शियम आहे त्याचं ॲब्झॉर्प्शन वाढवलं जातं. सो डाएटमध्ये असलेलं कॅल्शियम ॲब्झॉर्प्टिव्ह ट्रॅक, डायजेस्टिव्ह ट्रॅकमधून ते ब्लडमध्ये रिलीज केलं जाईल. हा दुसरा वे आहे. आणि तिसरा जो वे दिलेला आहे कॅल्शियम लेवल इन्क्रीज करण्याचा तो म्हणजे रिड्युसेस लॉस ऑफ कॅल्शियम. इथं वरती लिहिते, रिड्युसेस लॉस ऑफ कॅल्शियम इन युरिन. आपली किडनी जी आहे ब्लड फिल्टर करण्याचं काम करेल आणि त्याच्यामध्ये एक्सेस सॉल्ट, एक्सेस आयर्न असेल तर ते फिल्टर आउट केले जातात आणि युरिन बरोबर बॉडीच्या बाहेर रिलीज केले जातात. तेव्हा हा कॅल्शियमसुद्धा युरिनमधून बॉडीच्या बाहेर रिलीज होतो. जेव्हा आपली ब्लडची कॅल्शियम लेवल कमी होते तेव्हा हा पॅराथार्मोन जो आहे तो आपला नेफ्रॉनचा जो पार्ट आहे, एक्सक्रिएशनमध्ये आपल्याला नेफ्रॉन आहे, तर हा जो नेफ्रॉन आहे या नेफ्रॉनमधून कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन स्टिम्युलेट करतो. युरिनमधून कॅल्शियम बॉडीच्या बाहेर जाऊ देत नाही, ॲब्झॉर्ब करून ब्लडमध्येच सोडून दिले जातात. सो या वेळी ब्लडची कॅल्शियम लेवल 3 पद्धतीनं या हार्मोनने इन्क्रीज केली. एक, पहिली सांगितली तुम्हाला बोनमधलं कॅल्शियम ब्लडमध्ये रिलीज करणं. 2, तुम्ही डाएटमध्ये घेतलेलं जे काही कॅल्शियम आहे ते ॲब्झॉर्ब करणं आणि ब्लडमध्ये रिलीज करणं. आणि 3, युरिनमधून कॅल्शियम बॉडीच्या बाहेर जाऊ न देणं. युरिनमधून जर जात असेल तर त्यातलं कॅल्शियम ॲब्झॉर्ब करणं आणि ब्लडमध्ये पुन्हा रिलीज करणं. या 3 वेनी पॅराथार्मोन म्हणजेच कोलिप्स हार्मोन, पॅरातलाच काय म्हणायचं, कोलिप्स हार्मोन, हा हार्मोन ब्लड कॅल्शियम लेवल इन्क्रीज करतो. फंक्शन सगळ्यांना कळलं का, समजलं? येस. सो दिस इज अबाउट दी रोल ऑफ पॅराथार्मोन. आता तुम्हाला हे माहिती आहे की हार्मोनच्या हायपो आणि हायपर सिक्रिशननी वेगवेगळे डिसीजेस होतात. सो नेक्स्ट आपण डिसीजेस पाहणार आहोत. इथपर्यंतचा कंटेंट समजला. काय सांगितलं तुम्हाला, कोणती ग्लँड आपण पाहतोय, पॅराथायरॉइड ग्लँड. कुठे लोकेट झालेली आहे, पुढे थायरॉइड ग्लँड आहे, त्याच्याच पाठीमागच्या बाजूला काय आहे, पॅराथायरॉइड ग्लँड. किती असतात, 4 असतात. त्यातल्या 2 वरती असतात, 2 खाली. वरती आहेत त्यांना म्हटलं जातं सुपेरियर पॅराथायरॉइड ग्लँड, खाली जे आहेत त्यांना म्हटलं जातं इन्फेरियर पॅराथायरॉइड ग्लँड. याच्यामध्ये ज्या सेल आहेत या सेल कॉम्पॅक्ट मासमध्ये अरेंज झालेल्या असतात.
ही स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन. पुढे लक्षात ठेवायचं, ही ग्लँड कोणता हार्मोन रिलीज करेल? पॅराथार्मोन. पॅराथार्मोनलाच काय म्हणतात? कोलिप्स हार्मोन. त्याच्या पुढे मग ह्या हार्मोनचा रोल काय आहे? तर हा हार्मोन ब्लड कॅल्शियम लेवल काय करणार आहे? इन्क्रीज करणार आहे. कशी इन्क्रीज करेल? तर 3 वेनी. एक बोनमधलं कॅल्शियम ब्लडमध्ये रिलीज करणं, 2 डायजेस्टिव्ह ट्रॅकमधून कॅल्शियम ॲब्झॉर्ब करणं, आणि 3 युरिनमधून कॅल्शियम बाहेर जाऊ न देणं, त्यातलं युरिनमधलं कॅल्शियम ॲब्झॉर्ब करणं. सो या 3 वेनी हा ब्लड कॅल्शियम लेवल इन्क्रीज करतो. आता तुमच्या लक्षात आलं, 2 हार्मोन कॅल्सिटोनिन थायरॉइड ग्लँडने रिलीज केला आणि पॅराथार्मोन पॅराथायरॉइड ग्लँडने रिलीज केला. हे दोन्ही हार्मोन एकमेकांच्या विरोधी काम करतात, म्हणून अँटागोनिस्टिक हार्मोन म्हटलं जातं. याच्याही वरती विचारलं जाऊ शकतं की कोणकोणते अँटागोनिस्टिक हार्मोन आहेत. जसं मी आत्ता सांगितलं, कॅल्सिटोनिन आणि पॅराथार्मोन हे अँटागोनिस्टिक आहेत. तसेच इन्सुलिन, ग्लुकॅगॉन ते 2 एकमेकांचे अँटागोनिस्टिक आहेत, विरोधी काम करतात. हे कसे अँटागोनिस्टिक आहे? कॅल्सिटोनिन ब्लड कॅल्शियम लेवल कमी करतो, तर पॅराथार्मोन ब्लड कॅल्शियम लेवल इन्क्रीज करतो. मग आता हे दोघं रेग्युलेट कसे होतात? मला सांगा, कॅल्सिटोनिन कधी रिलीज होईल? कॅल्सिटोनिनचं काम काय आहे हे विचारात घ्यायचं. त्याचं काम काय आहे? ब्लड कॅल्शियम लेवल कमी करणं. मग हा रिलीज कधी होईल? जेव्हा ब्लड कॅल्शियमची लेवल एक नॉर्मल रेंज ठरलेली, एवढं कॅल्शियम पाहिजे, त्यापेक्षा जर जास्त झाली तर काय सिक्रेट होणार? कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन काय करेल? जास्तीचं कॅल्शियम हे कमी करेल, त्याची लेवल कमी करून पुन्हा नॉर्मलला आणेल. समजा ह्या नॉर्मलपेक्षा कॅल्शियमची लेवल कमी झाली की कोण सिक्रेट होणार? पॅराथार्मोन. आणि हा पॅराथार्मोन त्याच्या वेगवेगळ्या 3 पद्धतीनं ब्लडची कॅल्शियम लेवल पुन्हा नॉर्मलला आणेल. येते लक्षात? सो आधी काम लक्षात ठेवा आणि एकाच लक्षात ठेवा. कोणाचं लक्षात ठेवायचं? कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन काय करतो? कॅल्शियमची लेवल कमी करतो. कॅल्शियम नील, कॅल्सिटोनिन नील करतो, कमी करतोय. ठीक आहे. सो कॅल्सिटोनिन कॅल्शियमची लेवल कमी करतोय, त्याच्या अपोजिट सांगायचा पॅराथार्मोन. पॅराथार्मोन काय करेल? कॅल्शियमची लेवल वाढवेल. हां, कॅल्सिटोनिन कॅल्शियमची लेवल कमी करतोय, म्हणजे रिलीज कधी होईल? कॅल्शियमची लेवल वाढली तर रिलीज होईल आणि तो कमी करेल. पॅराथार्मोन कधी रिलीज होईल? पॅराथार्मोनचं काम काय आहे? कॅल्शियमची लेवल वाढवणं. कधी वाढवायला लागेल? कमी झाली तर वाढवायला लागेल ना. सो ब्लड कॅल्शियमची लेवल कमी झाली की कोण रिलीज होणार? पॅराथार्मोन. समजलं इथपर्यंत? सो काय काय लक्षात ठेवणार? फर्स्ट स्ट्रक्चर, एक 4च पॉईंट आहेत. सेकंड, कोणता हार्मोन सिक्रेट होतो आणि त्या हार्मोनचं फंक्शन. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत की हा हार्मोन जर सिक्रेट नाही झाला किंवा प्रमाणापेक्षा जास्त सिक्रेट झाला तर ह्या दोन्हींमुळे डिसीज होतात. याआधी आपण कोणत्या हार्मोनशी रिलेटेड डिसीज पाहिलेले आहेत? पहिला आपण ग्रोथ हार्मोनशी रिलेटेड पाहिला की ग्रोथ हार्मोन जर सिक्रेट नाही झाला लहान मुलांमध्ये तर त्यांच्यामध्ये जो डिसीज पाहायला मिळतो त्याला काय म्हटलं जातं? पिट्युटरी डॉर्फिझम. तो जर त्यांच्यामध्ये जास्त सिक्रेट झाला तर जो डिसीज होतो त्याला म्हणायचं झिंजाटिझम. जर अडल्टमध्ये ग्रोथ हार्मोन जास्त सिक्रेट झाला तर जो डिसीज होतो त्याला म्हटलं जातं ॲक्रोमेगॅली. हे आपण डिसीज पाहिले. त्यानंतर नेक्स्ट काल मी तुम्हाला थायरॉक्सिन हार्मोनशी रिलेटेड पण डिसीजेस सांगितले. कुठले कुठले सांगितले? पहिला सांगितला ग्रेव्स डिसीज, एक्झोप्थॅल्मिक गॉयटर. कधी होतो? ड्यू टू हायपर सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन. जास्त थायरॉक्सिन सिक्रेट झालं इन्फंट. थायरॉक्सिनची लेवल इन्फंटमध्ये जर इन्क्रीज झाली, अडल्टमध्ये जर इन्क्रीज झाली तर जो डिसीज होतो त्याला म्हटलं जातं ग्रेव्स डिसीज किंवा एक्झोप्थॅल्मिक गॉयटर. जर थायरॉक्सिन कमी सिक्रेट झाला तर त्याचे 2 डिसीज दिलेले आहेत. इन्फंटमध्ये होणारा जो डिसीज आहे त्याला म्हटलं जातं क्रेटिनिझम आणि अडल्टमध्ये त्याला म्हटलं जातं मिक्झिडिमा. आणि जर आयोडीन आपल्या डाएटमध्ये नसेल तर थायरॉक्सिन तयार होत नाही आणि थायरॉक्सिन जर तयार झालं नाही त्याला म्हटलं जातं सिम्पल गॉयटर, जिथं थायरॉइड ग्लँड एनलार्ज होतात. ओके, नेक्स्ट आता आपण पॅराथायरॉइड ग्लँडशी रिलेटेड डिसीजेस पाहतोय. सो हायपोसिक्रेशन बघा. फर्स्ट इज हायपोसिक्रेशन ऑफ पॅराथार्मोन. पॅराथार्मोनचं जर सिक्रेशन कमी झालं, प्रमाणापेक्षा कमी झालं तर ह्याच्यामुळे काय काय होईल बघा. पहिली गोष्ट, काम काय आहे पॅराथार्मोनचं? आताच मी बोर्ड क्लीन केलेलं आहे, पटकन सांगा ह्याचं काम काय आहे? हां, त्याच्यामुळे काय होतं? ब्लड कॅल्शियम लेवल इन्क्रीज होते. जर पॅराथार्मोन सिक्रेटच नाही झाला तर काय होईल?
हे बघा, हा हार्मोन काय करतो, ब्लड कॅल्शियम लेवल वाढवतो. आता ब्लड कॅल्शियम लेवल कमी झाली आहे, काय सिक्रेट झाला पाहिजे, पॅराथार्मोन सिक्रेट झाला पाहिजे, पण तो नाहीच झाला तर काय होईल. पुन्हा एकदा सांगू, हा जो हार्मोन आहे हा काय करेल, इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल. सिक्रेट कधी होतो, समजा ही नॉर्मल रेंज आहे, याच्या खाली जेव्हा कॅल्शियम जाईल तेव्हा पॅराथार्मोन सिक्रेट होईल. हा पॅराथार्मोन ही कॅल्शियमचे लेवल इथं पुन्हा नॉर्मलला आणेल. येस, सो सिक्रेट होण्याचा प्रश्न कधी येईल, पॅराथार्मोन सिक्रेट होणार की नाही होणार, त्याचा प्रश्न कधी येईल, जेव्हा ब्लड कॅल्शियम लेवल कमी होईल तेव्हा. तेव्हा काय सिक्रेट झाला पाहिजे, पॅराथार्मोन सिक्रेट झाला पाहिजे, पण नाही झाला तर काय राहणार, कॅल्शियमचे लेवल वरती येईल का, कमी झालेले कॅल्शियमचे लेवल वाढणार नाही. सो कॅल्शियम लेवल इन ब्लड डिक्रीजेस. कॅल्शियम लेवल वाढवण्यासाठी तिथं हार्मोनच नाही आहे, सो वाढत नाही आहे म्हणजेच कमी राहते. ब्लडची कॅल्शियम लेवल काय राहणार आहे, त्या ठिकाणी कमी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ब्लड कॅल्शियम, हे जे कॅल्शियम आहे ते मसलच्या मुवमेंटमध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करतं. स्लायडिंग फिलामेंट थिअरी तुम्हाला 11th झालेली आहे, स्केलेटन अँड लोकोमोशनमध्ये. सो मसलमध्ये ॲक्टिन आणि मायोसिनची मुवमेंट जर व्हायची असेल तर त्या ठिकाणी कॅल्शियम या आयनची गरज असते. ठीक आहे, तर जर ब्लड कॅल्शियम लेवल जर डिक्रीज राहिली तर याच्यामुळे काय होतं, मसल जे आहेत एक्सायटेड राहतात आणि कॉझिंग मसल्स ट्विंच अँड स्पाझम. मसल रिमेन एक्सायटेड कॉझिंग मसल स्पाझम और ट्विंचिंग. मसल स्पाझम होणं म्हणजे मसल्स आखडणं, स्नायू आखडणं. तर आता याच्यामध्ये कधी कधी आपल्याला स्नायू आखडल्यासारखे त्या स्टेटमध्ये राहिलेले दिसतात, ते पुन्हा रिलॅक्स स्टेटमध्ये ओरिजिनल स्टेटला येत नाहीत. तर जेव्हा कॅल्शियमची लेवल ब्लडमधली कमी होते तेव्हा सुद्धा मसल जे आहेत एकदा मुवमेंट झाली की पुन्हा, म्हणजे एकदा रिलॅक्स झालं की पुन्हा कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे, पुन्हा रिलॅक्स झालं पाहिजे. पण जर एकदा रिलॅक्स झाला की तो रिलॅक्सच, पुन्हा कॉन्ट्रॅक्टच होत नाही आहे, किंवा कॉन्ट्रॅक्ट झाला की तो कॉन्ट्रॅक्टेडच राहतोय, पुन्हा रिलॅक्स होत नाही आहे, जी पुढची मुवमेंट होत नाही. मसल जे आहेत ते एक्सायटेड राहतात, मसल स्पाझम होतात, आखडतात मसल. हा मेन प्रॉब्लेम कॅल्शियमच्या डिफिशियन्सीने होतो. सो पायाला गोळं येणं किंवा स्नायू जे त्या आखडल्यासारखं होणं, हा जो प्रॉब्लेम आहे तो कॅल्शियम डिफिशियन्सीशी रिलेटेड आहे. आणि कॅल्शियमची लेवल कमी का राहते, तर हा हार्मोन सिक्रेट न झाल्यामुळे. ओके, नेक्स्ट बघा, हा जो डिसीज आहे त्याला म्हटलं जातं पॅराथायरॉइड टिटॅनी. पॅराथायरॉइड टिटॅनी. टिटॅनस हा डिसीज पण तुम्ही स्केलेटन लोकोमोशनमध्ये शिकलेला आहात. टिटॅनस या डिसीजमध्ये काय होतं, तर आपण धनुर्वाताची लस घेतो बघा, तर ती जी धनुर्वाताची लस आहे किंवा तो जो डिसीज आहे टिटॅनस हा जो आजार आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतात, मसल्स आखडतात, स्पाझम होतात. पर्टिक्युलरली हा जो डिसीज आहे सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी पाहायला मिळाला. तर त्यावेळी जे काही सोल्जर्स होते त्यांना सरपटत जावं लागत होतं, म्हणजे घसरत जमिनीवर, आणि त्यामुळे त्यांच्या शरीराला जखमा होत होत्या, आणि जखमा होऊन प्लस त्याच्यामध्ये माती जात होती. तर आपल्याला सुद्धा कधीही गंजलेलं एखादा लोखंड लागलं किंवा जर जखमेत खूप माती गेलेली असेल त्या कंडिशनमध्ये आपल्याला धनुर्वाताचं किंवा टिटॅनसचं इंजेक्शन घ्यावं लागतं. सो त्याचं रिझन काय असतं ते सांगते तुम्हाला. तर ते जे माती आहे त्याच्यामध्ये तो बॅक्टेरिया आहे टिटॅनी हा बॅक्टेरिया बॉडीमध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर अशा ठिकाणी लोकेट होतो जिथं अनएरोबिक कंडिशन आहे, आणि त्या कंडिशनमध्ये ग्रो होऊन तिथे एक पॉयझन तयार करतो, आणि त्या पॉयझनमुळे मसल्स आखडतात. असे आखडतात की सपोज जर झोपला आपण पाठीवरती तर डोक्याचा हा पोर्शन जमिनीला टेकणारे ते टाचांचा टेकणारे, पूर्ण बॉडी धनुष्यबाणासारखी अशी बेंड झालेली असते, इकडे डोक्याने इकडे पाय टेकलेले. सो त्यामुळे त्याला त्या डिसीजला धनुर्वात म्हटलं जातं किंवा टिटॅनस म्हटलं जातं. मसल्स एकदम आणि खूप पेनफुल असतो हा डिसीज. तर तिथं रिझन काय होतं, तिथं बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि बॅक्टेरियानी पॉयझन तयार केल्यामुळे मसल आखडले होते. या ठिकाणी रिझन काय आहे, या डिसीजला काय म्हटलेले, पॅराथायरॉइड टिटॅनी. पॅराथायरॉइड टिटॅनी म्हणजे पॅराथायरॉइड हार्मोन सिक्रेट न झाल्यामुळे कॅल्शियम कमी झालं, आणि कॅल्शियम कमी झाल्यामुळे मसल्स आखडले, स्पाझम झाले. सो याला म्हणायचं पॅराथायरॉइड टिटॅनी, आणि बॅक्टेरियामुळे होणारा टिटॅनस वेगळा आहे. हे समजलं सगळ्यांना?
पॅराथायरॉइड टिटॅनी और हायपोकॅल्सेमिक टिटॅनी. तर हे बघितलं आपण हायपो सिक्रेशनशी रिलेटेड. आता हा जर हार्मोन जास्त सिक्रेट झाला तर काय होईल बघा, हायपर सिक्रेशन ऑफ PTH पॅराथायरॉइड हार्मोन जर जास्त सिक्रेट झाला तर याच्यामुळे काय होईल, पॅराथायरॉइड हार्मोनचं पुन्हा एकदा काम सांगा. काम काय आहे, सगळ्यांनी आन्सर सांगायचे, जे बसलेत सगळ्यांनी लक्ष द्यायचे. काय करणार आहे, हा कॅल्शियम लेवल इन्क्रीज करणार आहे. आधी सिक्रेट झाला नव्हता, हायपो कमी सिक्रेट झाला, तेव्हा काय झालं, ब्लडची कॅल्शियम लेवल वाढलीच नाही. आता काय होत आहे, प्रमाणापेक्षा जास्त सिक्रेट होतोय, हायपर सिक्रेशन आहे. सो हायपर सिक्रेशन जर झालं तर याच्यामुळे काय होईल, तो त्याचं काम जास्त करेल. कोणतं काम, कॅल्शियम लेवल ऑफ ब्लड इन्क्रीजेस, नॉर्मलपेक्षाही जास्त ब्लड कॅल्शियम होईल. म्हणजे ब्लड कॅल्शियम प्रमाणापेक्षा कमी पण होऊन चालत नाही आणि जास्त सुद्धा होऊन चालत नाही, ते रेंजमध्येच राहिलं पाहिजे. सो जर जास्त सिक्रेट झाला, कॅल्शियम लेवल जी आहे ब्लडची ती जास्त राहणार. आता ही जास्त कशी करतो, मी तुम्हाला 3 रोल सांगितलेले. हा हार्मोन ब्लड कॅल्शियम लेवल इन्क्रीज कसा करतो, एक तो कोणावरती काम करतो, आपल्या बोन्सवरती, आणि बोनमधलं कॅल्शियम ब्लडमध्ये रिलीज करतो. 2 डायजेस्टिव्ह ट्रॅकवरती आणि 3 युरिनरी ट्रॅक्टवरती काम करतो. त्यापैकी बोनवरचं काम महत्त्वाचं आहे बघा, इट कॉजेस डिमिनरलायझेशन ऑफ बोन. बघा हा जो हार्मोन आहे तो सतत आपल्या बोनवरती काम करत राहील, बोनमधलं कॅल्शियम काढून ब्लडमध्ये टाकत राहील. याच्यामुळे काय होतात, बोन डिमिनरलाइज व्हायला लागतात, बोनला होल्स क्रिएट व्हायला लागतात, ज्याला ऑस्टिओपोरेसिस असं म्हटलं जातं. ऑस्टिओपोरेसिस, ज्याच्यामध्ये हाडं जी आहेत ती ठिसूळ होतात आणि ठिसूळ झाली की ती लगेचच ब्रेक होण्यासारखी, म्हणजे स्ट्रॉंग राहत नाहीत, ती लगेचच ब्रेक होतात. बघा हायपर सिक्रेशन जर झालं पॅराथार्मोनचं तर त्यामुळे ब्लड कॅल्शियम लेवल जी आहे ती इन्क्रीज होईल. इन्क्रीज कशी होईल, तर बोनचं डिमिनरलायझेशन करून बोनमधलं कॅल्शियम ब्लडमध्ये टाकलं जातं. जास्त सिक्रेट झाला, जास्त बोनचं डिमिनरलायझेशन होईल. जास्त डिमिनरलायझेशन जर झालं तर बोनला होल क्रिएट होतात, छिद्र पडतात, ज्याला काय म्हटलं जातं, ऑस्टिओपोरेसिस. तर हे पर्टिक्युलरली वुमनमध्ये जास्त पाहायला मिळतं आणि अशा वुमनमध्ये ज्यांचा मेनोपॉज झालेलं आहे. मेनोपॉज म्हणजे फिमेलच्या लाईफमध्ये 2 स्टेजेस असतात, तर मिनार्क आणि मेनोपॉज म्हटलं जातं. मिनार्कचा अर्थ होतो मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होणं फिमेलमध्ये, जी प्युबर्टी पिरियडला स्टार्ट होते 13मध्ये, आणि मेनोपॉज याचा अर्थ होतो मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होणं. सो मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप कधी होती, त्या फिमेलच्या एजच्या 40 to 45 इयर्स, त्या एजमध्ये तिची रिप्रोडक्टिव्ह सायकल स्टॉप होणार आहे. एकदा रिप्रोडक्टिव्ह सायकल स्टॉप झाली की इस्ट्रोजन आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे हार्मोन जे आहेत ते तयार होत नाहीत. ते नाही तयार झाले तरीसुद्धा बोनला होल जे आहेत ते क्रिएट होतात. सो ज्या वुमनचं एज जास्त झालेलं आहे, ज्यांना मेनोपॉज झालेलं आहे, त्या वुमनमध्ये ऑस्टिओपोरेसिस हा प्रॉब्लेम जास्त पाहायला मिळतो. हे कळलं सगळ्यांना? येस. सो पॅराथायरॉइड ग्लँड, पॅराथ हार्मोन, त्याचं फंक्शन, त्याच्याशी रिलेटेड डिसीजेस, सगळे पॉईंट झाले. सगळ्यांना समजलं? पॅराथायरॉइड ग्लँडचा नंबर सांगा, किती ग्लँड असतात? किती ग्लँड्स आहेत? 4. मुलांनी पण आन्सर द्यायचे. 4 पॅराथायरॉइड ग्लँड आहेत. 2 वरती असतात त्यांना म्हणायचं सुपिरियर, 2 खाली असतात त्यांना म्हणायचं इन्फेरियर, बरोबर का? कुठे प्रेझेंट आहेत पॅराथायरॉइड ग्लँड? कोणाच्या पाठीमागे? पोस्टेरियर साइड ऑफ दी थायरॉइड ग्लँड, थायरॉइड ग्लँडच्या पोस्टेरियर साईडला, बरोबर का? त्यानंतर नेक्स्ट कोणता हार्मोन सिक्रेट करते पॅराथायरॉइड ग्लँड? पॅराथ हार्मोन, ज्याला काय म्हटलं जातं, अजून एक नेम आहे कोलिप्स हार्मोन. हा जो पॅराथ हार्मोन आहे कोणाच्या अपोजिट आहे? कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन काय करतो? ब्लड कॅल्शियम लेवल, पॅराथ हार्मोन इन्क्रीज करतो. आलं लक्षात? एवढं समजलं? कसा इन्क्रीज करतो? 3 वेनी. एक, बोनमधलं कॅल्शियम, दुसरा वे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमधून डायजेस्ट झालेलं कॅल्शियम जे आहे ते ॲब्झॉर्ब करायला भाग पाडणं, तिसरा युरिनमधून कॅल्शियम जाऊ न देणं, त्यातलं कॅल्शियम पुन्हा ॲब्झॉर्ब करायला भाग पाडणं, बरोबर? ह्या 3 वेनी वाढवतो. जर हायपोसिक्रेशन झालं तर कोणता प्रॉब्लेम येतो? पॅराथायरॉइड टिटॅनी, मसल्स काय होतात? आखडतात. आणि जर हायपर सिक्रेशन झालं तर बोनचं डिमिनरलायझेशन होतं, ऑस्टिओपोरेसिस हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. कळलं? पॅराथायरॉइड ग्लँड संपलेली आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. बुकमध्ये दिलेले पॉईंट किंवा मी जे बोर्डवरती लिहिते ते शॉर्टमध्ये लिहून ठेवा.
लिहिताना फक्त एक फायदा होईल, ते एकदा रीड केलं जातं लिहिताना, अजून ते लक्षात राहतं. नेक्स्ट आहे थायमस ग्लँड. नेक्स्ट इज थायमस ग्लँड. ठीक आहे, आता या थायमस ग्लँडशी रिलेटेड काय स्ट्रक्चरल डिटेल आहेत किंवा काय इम्पॉर्टंट पॉईंट आहेत बघा. फर्स्ट, लोकेशन. इट इज लोकेटेड इन अप्पर पार्ट ऑफ थोरॅक्स. अप्पर पार्ट ऑफ थोरॅक्स. थोरॅक्स म्हणजे छातीच्या अप्पर पार्टमध्ये. इट इज लोकेटेड इन अप्पर पार्ट ऑफ थोरॅक्स ऑन डॉर्सल साइड ऑफ हार्ट. म्हणजे पुढच्या बाजूला हार्ट असेल तर हार्टच्या पाठीमागे थायमस ग्लँड लोकेट झालेली. ओके, ऑन डॉर्सल साइड ऑफ हार्ट. एवढं समजलं? लोकेशन कळलं कुठे लोकेट झालेली आहे. थोरॅक्स म्हणजे छातीच्या पोकळीमध्ये. इन अप्पर पार्ट ऑफ थोरॅक्स, अप्पर पार्टमध्ये हार्टच्या पाठीमागच्या बाजूला थायमस ग्लँड जी आहे ती लोकेट झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. इट इज सॉफ्ट पिंकिश, सॉफ्ट पिंकिश बायलोब्ड ग्लँड. बायलोब्ड, सॉफ्ट आहे, कलर तिचा पिंक असतो आणि बायलोब तिच्यामध्ये 2 लोब जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. सो इट इज बायलोब्ड ग्लँड ऑफ लिम्फॉइड टिश्यू. लिम्फॅटिक सिस्टीम किंवा इम्युन सिस्टीमचा एक पार्ट आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट हा एक पॉईंट बघा. इट इज प्रॉमिनंट ॲट बर्थ. प्रॉमिनंट ॲट बर्थ अँड अट्रॉपिड इन अडल्ट. याचा अर्थ ही ग्लँड जेव्हा फिटसचा जन्म होतो, जन्म झाल्या त्याच्याकडे थायमस ग्लँड असणार आहे, तेव्हा तिचा साईज मोठा असतो थायरॉइड ग्लँडचा. आणि जसा हा फिटस डेव्हलप होतो, ग्रो होतो अडल्टमध्ये, तसा या थायमस या ग्लँडचा साईज कमी कमी होत जातो. सो ही अपोजिट आहे. बऱ्यापैकी ऑर्गन जसं फिटस मोठं होत जाणार, ऑर्गन डेव्हलप होत जातात, मोठे होत जातात. मात्र या ग्लँडच्या बाबतीत उलट आहे. थायमस ग्लँड बर्थच्या वेळी मोठी असते, जसा तो मोठा होणार तो छोटी छोटी होत जाते. सो इट इज प्रॉमिनंट, अगदी प्रॉमिनंट मोठी असते बर्थच्या वेळी, आणि अट्रॉपिड तिचा साईज कमी कमी होत जातो. जसं तो अडल्टमध्ये डेव्हलप होणार तसं ती साईजनी कमी होत जाते. सो इट इज कॉल्ड ॲज टेम्पररी ग्लँड, म्हणून हिला टेम्पररी ग्लँड असं म्हटलं जातं. स्ट्रक्चरल डिटेल कळले, लोकेशन कळलं कुठे लोकेट आहे थायमस ग्लँड कुठे आहे. इन अप्पर पार्ट ऑफ थोरॅक्स ऑन डॉर्सल साइड ऑफ हार्ट, हार्टच्या डॉर्सल साईडला. सेकंड ती सॉफ्ट पिंकिश आणि बायलोब्ड ग्लँड आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा. ही सुरुवातीला जन्म झाल्या फिटसमध्ये जी ग्लँड आहे ती कशी आहे, प्रॉमिनंट आहे, मात्र नंतर ती कशी होते, अट्रॉपिड म्हणजे स्मॉल साईजची होत जाते. इथपर्यंत कळलं का? ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, हार्मोन कोणता सिक्रेट करते. याही ग्लँडचा एकच हार्मोन आहे, थायमोसिन. थायमोसिन हा हार्मोन सिक्रेट केला जातो. त्यानंतर नेक्स्ट बघा, थायमोसिन हा जो हार्मोन आहे ह्याचा रोल काय आहे तर ते आपण पाहणार आहोत. नेक्स्ट इज रोल. इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपमेंट ऑफ टी लिम्फोसाइट. ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस लेसन आपला झालेला आहे. तुम्ही व्हिडिओज जर पाहिलेले असतील तर माहीत असेल की आपल्या इम्युन सिस्टीममध्ये 2 टाईपच्या लिम्फोसाईट असतात, टी लिम्फोसाईट आणि बी लिम्फोसाईट. त्यातल्या टी लिम्फोसाईट या थायमसमध्ये मॅच्युअर होतात आणि बी लिम्फोसाईट बोन मॅरोमध्येच मॅच्युअर होतात. सो बघा, थायमोसिन या हार्मोनचा मेन रोल आहे टी लिम्फोसाईटची डेव्हलपमेंट करणं, आणि टी लिम्फोसाईटचा रोल आपल्या इम्युन सिस्टीममध्ये आहे. इम्युन म्हणजे टी लिम्फोसाईट जी इम्युनिटी देतात त्याला कोणती इम्युनिटी म्हणायचं.
दोन टाईपची इम्युनिटी शिकवलेले आहेत, सेल मेडिएटेड इम्युनिटी आणि ह्युमरल इम्युनिटी. त्यापैकी टी लिम्फोसाइट ज्या देतात त्या सेल मेडिएटेड इम्युनिटी देतात. टी लिम्फोसाइट डेव्हलप झाल्या की त्यांच्यामुळे ते काही अशा फॅक्टर रिलीज करतात ज्याच्यामुळे ह्युमरल इम्युनिटी डेव्हलप होते. सो इन शॉर्ट थायमोसिन हा जो हार्मोन आहे हा हार्मोन टी लिम्फोसाइटच्या डेव्हलपमेंटला मदत करणार आहे. टी लिम्फोसाइट डेव्हलप झाल्या आपली इम्युन सिस्टीम डेव्हलप होते, बॅक्टेरियांच्या अगेन्स्ट आपण फाईट करू शकतो. आणि टी लिम्फोसाइट जर डेव्हलप झाल्या तर ह्युमरल इम्युनिटीसुद्धा डेव्हलप होते. सो यावेळी थोडक्यात लक्षात ठेवा, थायमोसिन या हार्मोनचा रोल आपल्या इम्युन सिस्टीमच्या डेव्हलपमेंटमध्ये आहे. त्यातही पर्टिक्युलरली टी लिम्फोसाइट त्या ठिकाणी डेव्हलप होत असतात. सो दिस इज अबाउट दी थायमस ग्लँड. एवढीच इन्फॉर्मेशन आहे थायमस ग्लँडबद्दल. 3च पॉईंट आहेत. स्ट्रक्चरल डिटेल, कोणता हार्मोन सिक्रेट होतो आणि त्याचा रोल काय समजला. स्ट्रक्चरमध्ये काय सांगितलं, अप्पर पार्ट ऑफ थॉरॅक्स ऑन डॉर्सल साइड ऑफ हार्ट, सॉफ्ट पिंकिश अँड बायलोब ग्लँड, प्रॉमिनंट ॲट बर्थ, अट्रॉपिड ॲज इट ग्रोज. अँड हार्मोन कोणता सिक्रेट होतो, थायमोसिन हा हार्मोन, ज्या हार्मोनचा मेन रोल आहे इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपमेंट ऑफ टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइटच्या डेव्हलपमेंटमध्ये याचा रोल असतो. ग्लँड जी आहे तिचं नेम आहे ॲड्रेनल ग्लँड किंवा तिलाच सुप्रारेनल ग्लँड असं सुद्धा म्हटलं जातं. फर्स्ट थिंग, ॲड्रेनल ग्लँड ड्युएल ओरिजिनची आहे. ड्युएल ओरिजिन. ओरिजिन म्हणजे काय, तर जेव्हा एम्ब्रियो किंवा मदरच्या युटेरसमध्ये जेव्हा फिटस डेव्हलप होत असतो तेव्हा सुरुवातीला फिटसमध्ये 3 जर्म लेअर तयार होतात. एक्टोडम, त्याच्या आतमध्ये मेझोडम आणि त्याच्या आतमध्ये एंडोडम. तर काही ऑर्गन एक्टोडमपासून तयार होतात, काही मेझोपासून तयार होतात, काही एंडोपासून. फॉर एक्झाम्पल आपलं हार्ट जे आहे मेझोडमपासून डेव्हलप झालेलं आहे, आपला ब्रेन जो आहे तो एक्टोडमपासून डेव्हलप झालेला आहे. सो यावेळी वेगवेगळ्या जर्म लेअरपासून वेगवेगळे ऑर्गन तयार होतात. इथं सांगितलं ॲड्रेनल ग्लँड ड्युएल ओरिजिनची आहे म्हणजे ती 2 जर्म लेअरपासून तयार होते. आता कोणत्या 2 जर्म लेअरपासून तयार होते ते पुढे मी तुम्हाला सांगते. सध्या एवढंच लक्षात ठेवा ही ड्युएल ओरिजिनची आहे. त्यानंतर नेक्स्ट हिचंच ऑदर नेम बघा. ऑदर नेम काय सांगितलेलं आहे, सुप्रा रेनल. आणि रेनल हा जो वर्ड आहे हा आपण किडनीसाठी यूज करतो. सो आपल्या बॉडीमध्ये जे एक्सक्रेटरी सिस्टीम आहे त्याच्यामधल्या ह्या किडनीच्या वरती या अशी कोनिकल शेपची एक ग्लँड आपल्याला पाहायला मिळते, याला आपण ॲड्रेनल ग्लँड म्हणतोय. सो लोकेशन कुठे आहे हिचं, किडनीच्या अँटेरियर साईडला ही लोकेट झालेली आहे. हेन्स इट इज कॉल्ड ॲज सुप्रारेनल ग्लँड. सो इट इज लोकेटेड ऑन अप्पर बॉर्डर ऑफ किडनी. किडनीच्या अप्पर बॉर्डरला आहे म्हणून हिला सुप्रारेनल ग्लँड असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, ही जी ग्लँड आहे सुप्रारेनल ग्लँड हिचे मी आधी सांगितलं की ड्युएल ओरिजिनचे. कशी ड्युएल ओरिजिनची आहे तर त्या बुकमधली जर तुम्ही डायग्रॅम बघितली तर या पद्धतीनं दिलेली आहे. हां, तर जर ही ॲड्रेनल ग्लँड असेल तर हिचे 2 पार्ट केलेले आहेत. हा जो आउटर पार्ट आहे याला म्हटलं जातं कॉर्टेक्स आणि हा जो आतला पार्ट आहे याला म्हटलं जातं मेड्युला. कोणते 2 पार्ट आहेत, कॉर्टेक्स आणि मेड्युला. तर त्यापैकी कॉर्टेक्स बाहेरचा जो पार्ट आहे ॲड्रेनल ग्लँडचा हा ॲक्च्युली तयार झालेला असतो मेझोडमपासून. सो कॉर्टेक्स इज डेव्हलप फ्रॉम दी मेझोडम. आणि मेड्युला असं वाटतं आतला पार्ट आहे म्हणजे मेझोडमपासून डेव्हलप झालेला असेल, मात्र तसं नाही आहे. तो जो मेड्युला आहे तो डेव्हलप झालेला आहे एक्टोडमपासून. ऑर्गन एकच आहे ॲड्रेनल ग्लँड, पण हा एक ऑर्गन 2 जर्म लेअरपासून तयार झालेला आहे. तर त्यातला कॉर्टेक्स जो आहे तो कोणापासून तयार झाला, मेझोडमपासून. आणि मेड्युला जो आहे तो एक्टोडमपासून तयार झाला आहे म्हणून हिला ड्युएल ओरिजिनची ग्लँड असं म्हटलं जातं. इथपर्यंत समजला. ॲड्रेनल ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज सुप्रारेनल ग्लँड. इट इज ऑफ ड्युएल ओरिजिन. नेक्स्ट इट इज लोकेटेड ऑन अप्पर बॉर्डर ऑफ किडनी. किडनीच्या अप्पर बॉर्डरला आहे. ह्या ग्लँडचे 2 पार्ट पडतात. बाहेरचा पार्ट आहे कॉर्टेक्स, आतला मेड्युला. कॉर्टेक्स मेझोडमपासून तयार होतो आणि मेड्युला जो आहे तो एक्टोडमपासून तयार होतो. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट याचे स्ट्रक्चरल डिटेल काय दिलेले आहेत बघा. जो कॉर्टेक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे लेयर्स पाहायला मिळतात. ओके, सो सगळ्यात फर्स्ट इज ॲड्रेनल कॉर्टेक्स.
ओके, फर्स्ट आधी सांगितले तुम्हाला कॉर्टेक्स इट इज डेव्हलप फ्रॉम कुठल्या जर्म लेअरपासून डेव्हलप होतो? येस, इट इज डेव्हलप फ्रॉम मेझोडर्म. मेझोडर्म या जर्म लेअरपासून हा डेव्हलप होतो. ओके, सो मेझोडर्मपासून डेव्हलप होतो. त्यानंतर सेकंड थिंग, ॲड्रेनल कॉर्टेक्स हा जो रिजन आहे याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन सिक्रेट करतो. व्हेरियस हार्मोन सिक्रेटेड बाय ॲड्रेनल कॉर्टेक्स. आणि ते जे हार्मोन्स आहेत तर त्या हार्मोनला कॉर्टिकॉइड असं म्हटलं जातं. दे आर कॉल्ड ॲज कॉर्टिकॉइड्स. नीट लक्षात ठेवा, ॲड्रेनल ग्लँडचे 2 पार्ट आहेत, कॉर्टेक्स आणि मेड्युला. कॉर्टेक्सच्या हार्मोनला कॉर्टिकॉइड म्हटलं जातं आणि मेड्युलाचे जे हार्मोन आहेत ते वेगळे असतात. सो फक्त कॉर्टेक्सच्या हार्मोनला काय म्हणायचं? कॉर्टिकॉइड. जसं मिनरलो कॉर्टिकॉइड, ग्लुको कॉर्टिकॉइड असे वेगवेगळे कॉर्टिकॉइड्स सिक्रेट होतात. सो ॲड्रेनल कॉर्टेक्सचे जे काही हार्मोन्स आहेत सो देज हार्मोन्स आर कॉल्ड ॲज कॉर्टिकॉइड्स. नेक्स्ट बघा, हा जो कॉर्टेक्सचा रिजन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे लेयर्स पडतात. तर त्यातला सगळ्यात आउटर लेयर आहे त्याला म्हणायचं झोना ग्लोम्युरॅलिस. ओके, तर कॉर्टेक्स जो आहे याच्यात पुन्हा 3 लेयर असतात. बुकमध्ये डायग्राम दिलेली बघा सगळ्यांनी. पहिली जी डायग्राम आहे 9.32 हिस्टॉलॉजी ऑफ ॲड्रेनल ग्लँड. तर ती डायग्राम बघा, इकडची जी ग्लँड दिलेली आहे किडनीच्या वरती, खाली जो ब्राऊन पार्ट आहे तो किडनीचा आहे, वरती ती जी कोनिकल ग्लँड आहे ती ॲड्रेनल ग्लँड आहे. त्याच्यावरतीच एक स्क्वेअर दाखवलं, रेक्टँगल दाखवलं आणि तोच रेक्टँगल इकडे एक्सटेंड केलेला आहे बघा. त्यातले नेम फक्त तुम्हाला बघायचे आहेत. सगळ्यात आउटर येलोविश कलर तुम्हाला दिसतोय तो जो कलर आहे तो कुठला रिजन आहे? झोना ग्लोमेरुलोसा. त्याला म्हटलं जातं झोना ग्लोमेरुलोसा. त्याच्यानंतरचा खालचा जो पिंकिश कलर आहे त्याला म्हटलेलं आहे फॅसिक्युलाटा, झोना फॅसिक्युलाटा असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात आतला जो लेअर दिसतोय रेटिक्युलॅरिस असं लिहिलेलं आहे त्याला म्हटलं जातं झोना रेटिक्युलॅरिस. आणि तिथून पुढे ब्ल्यू मेड्युला स्टार्ट झाला. सो फक्त हा जो कॉर्टेक्स आहे या कॉर्टेक्सचे 3 पार्ट पडतात. सो सगळ्यात आउटरमोस्ट पार्ट जो आहे तो आहे झोना ग्लोमेरुलोसा. त्यानंतरचा मिडल पार्ट जो आहे, मिडल पार्टला म्हटलं जातं झोना, पहिला काय सांगितला? झोना ग्लोमेरुलोसा, दुसरा झोना फॅसिक्युलाटा आणि तिसरा झोना रेटिक्युलॅरिस. तर या 3 पार्टमध्ये हा डिवाइड होतो. सगळ्यात पहिला झोना ग्लोमेरुलोसा हा आउटर पार्ट आहे, कॉर्टेक्सचा आउटर पार्ट आहे. त्यानंतर सेकंड थिंग, हा झोना ग्लोमेरुलोसा जो आहे तो कुठले हार्मोन सिक्रेट करतो? सो इट सिक्रेट मिनरलो कॉर्टिकॉइड. कोणता हार्मोन सिक्रेट करणार आहे? मिनरलो कॉर्टिकॉइड. ठीक आहे, मिनरलो कॉर्टिकॉइड सिक्रेट करेल. मिनरलो कॉर्टिकॉइडचा जो रोल आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे रेग्युलेट लेवल ऑफ कॅल्शियम अँड पोटॅशियम. ह्या 2 मिनरलची लेवल आपल्या बॉडीमध्ये, सॉरी कॅल्शियम नाही सोडियम, कॅल्शियमचा आपण मगाशी शिकलो पॅराथार्मोन. आता सोडियम आणि पोटॅशियम ह्या 2 सॉल्ट किंवा ह्या 2 मिनरल्सची लेवल रेग्युलेट करणारा हा मेन हार्मोन आहे मिनरलो कॉर्टिकॉइड. सो मिनरलो कॉर्टिकॉइड सोडियम पोटॅशियमची लेवल रेग्युलेट करेल. सेकंड थिंग अजून एक आहे सॉल्ट वॉटर बॅलन्स. सॉल्ट वॉटर बॅलन्स मेंटेन करेल. म्हणजे बॉडीमध्ये जास्त वॉटरसुद्धा होऊ दिलं जात नाही आणि खूप कमी पण होऊ दिलं जात नाही. खूप जास्त व्हायला लागलं युरिनमधून बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं आणि वॉटर जर कमी झालं तर युरिनमधून जे वेस्ट जाते ते एक्सेस पुन्हा रिॲब्झॉर्ब केलं जातं. सो यावेळी बॉडीमध्ये ह्या सॉल्टचा आणि वॉटरचा बॅलन्स मेंटेन करण्याचं काम मिनरलो कॉर्टिकॉइड करतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो मिनरलो कॉर्टिकॉइड आहे त्याचं अजून एक काम आहे ब्लड व्हॉल्यूम आणि ब्लड प्रेशर मेंटेन करणं. मेंटेन ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर. मुलांना ब्लड व्हॉल्यूम आणि ब्लड प्रेशर कसं रेग्युलेट करेल? आधी बघा, आधी कशाची लेवल रेग्युलेट केली? वॉटर आणि सॉल्टची लेवल जी आहे ती रेग्युलेट केली. त्यानंतर वॉटर आणि सॉल्टची लेवल जर रेग्युलेट झाली म्हणजे बॉडीमध्ये जर जास्त वॉटर झालं तर ब्लडचं व्हॉल्यूमसुद्धा काय होईल? इन्क्रीज होणार आहे. ब्लडमधलं पाण्याचं प्रमाण वाढेल. जेवढं पाणी जास्त, व्हॉल्यूम जास्त, तेवढा ब्लड प्रेशरसुद्धा काय होतो? इन्क्रीज होतो. सो इन शॉर्ट हा जो हार्मोन आहे मिनरलो कॉर्टिकॉइड हा हार्मोन वॉटरची लेवल रेग्युलेट करतो म्हणजेच आपल्या ब्लडचं व्हॉल्यूम रेग्युलेट करतो. ब्लडचं व्हॉल्यूम जर रेग्युलेट झालं तर ब्लड प्रेशरसुद्धा रेग्युलेट राहणार आहे. ब्लड जर म्हणजे ब्लडचं व्हॉल्यूम जर वाढलं तर साहजिकच प्रेशरसुद्धा आपल्या बॉडीमध्ये वाढत जातं. सो दिस इज अबाउट दी मिनरलो कॉर्टिकॉइड. सगळ्यांना
समजला? कुठली ग्लँड शिकवते मी? पटपट आन्सर द्या, मुलांनी पण आन्सर सांगायचे. कोणती ग्लँड शिकवते? ॲड्रेनल ग्लँड. ह्याचे किती ओरिजिनचे आहे? ड्युएल. कुठल्या 2 जर्म लेअरपासून अराईज होते? मेझोडम आणि एक्टोडम. मी तुम्हाला आधीच सांगितलं ह्या ग्लँडचे 2 पार्ट पडतात, कॉर्टेक्स आणि मेडुला. कॉर्टेक्स कोणापासून अराईज होतो? मेझोडमपासून. आणि मेडुला एक्टोडमपासून. कॉर्टेक्स इट डेव्हलप फ्रॉम दी मेझोडम. कोणता हार्मोन सिक्रेट करतो? कॉर्टेक्स वेगवेगळे हार्मोन सिक्रेट करतो, त्यांना कॉमनली काय म्हटलं जातं? कॉर्टिकॉइड. मग त्या कॉर्टेक्सचे 3 लेअर आहेत, झोना ग्लोमेरुलोसा, दुसरा झोना फॅसिक्युलाटा आणि झोना रेटिक्युलॅरिस. 3 लेअर आहेत, त्यातला झोना ग्लोमेरुलोसा कोणता हार्मोन सिक्रेट करतो? मिनरलो कॉर्टिकॉइड. कोणाची लेवल रेग्युलेट करतोय? मिनरलची, सोडियम आणि पोटॅशियम. सॉल्ट आणि वॉटरचा बॅलन्स मेंटेन करतो. नेक्स्ट काय सांगितलं? ब्लडचं व्हॉल्यूम रेग्युलेट करतो, ब्लड प्रेशर रेग्युलेट करतो. समजला? ओके, सो दिस इज अबाउट दी आउटर लेअर. त्यानंतरचे नेक्स्ट लेअर आणि डिसीजेस जे आहेत या ग्लँडशी रिलेटेड हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू.